शेतकरी बांधवांनो, ही घटना आहे बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंदरोड परिसरामधली। दिंदरोड परिसरातल्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये विजेचा पोल लावलेला आहे आणि त्या पोलला ताण म्हणून जी तार लावलेली असते ती तार त्या ठिकाणी लावलेली आहे। त्या तारेला करंट उतरलेला होता आणि शेतकरी शेतामध्ये पाळी घालत होता, मशागत करत होता आणि त्या ठिकाणी या शेतकऱ्याच्या बैलाचा स्पर्श त्या तारीला झाला आणि दोन्ही बैल जागेवर दगावली। एवढंच नाही तर इतकी ही दुःखदायक घटना होती की तो आवत हाणणारा शेतकरी देखील त्या ठिकाणी दगावला होता, शेतमजूर देखील त्या ठिकाणी दगावला होता। ही दुःखद घटना माजलगावच्या दिंदरोड परिसरामध्ये काही दिवसापूर्वी घडली होती। महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडतात। शेतकऱ्याच्या शेतामधून महावितरण कंपनीच्या वीज तारा गेलेल्या असतात, खांब रवलेले असतात आणि त्याला कधी कधी करंट उतरतो आणि अशा घटना घडतात। सातत्यानं महाराष्ट्रात घटना घडत असून देखील महावितरण कंपनी याच्याकडे दुर्लक्ष करते, कर्मचारी असा भोंगळ कारभार करतात, त्यामुळे अशा सातत्याने घटना घडतात आणि या घटनांमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं, कधी कधी शेतकऱ्यांचा जीव जातो। मात्र तरीसुद्धा प्रशासनाला आणि इथल्या व्यवस्थेला त्याचबरोबर महावितरण कंपनीला कधी जाग येत नाही। या घटनेनं परिसरामध्ये हळहळ पसरली होती। ही अतिशय दुःखदायक घटना होती, कारण की दोन बैल देखील जागेवर दगावले होते आणि शेतात काम करणारा शेतकरी मजूर देखील दगावला होता। या शेतकऱ्याच्या परिवाराला, कुटुंबाला सरकारने मदत देणं गरजेचं आहे आणि महावितरण कंपनीने देखील अशा घटना होऊ नयेत त्यासाठी आता ठोस पावलं उचलली पाहिजेत। शेतामधून गेलेल्या वीज तारा असतील, पोल असेल, त्या ठिकाणी योग्य काम करून प्रत्येक वर्षी त्याची देखभाल करून तिथले कामं व्यवस्थित केले तर अशा घटना घडणार नाहीत आणि बिचाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही, शेतकऱ्याचा जीव जाणार नाही। ही अतिशय दुःखदायक घटना माजलगावच्या दिंदरोडमधील होती। या घटनेनं परिसरामध्ये हळहळ पसरली होती।